चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलंच नसेल तर सर्वांना विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रात इथं सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सध्या उपस्थित झाला आहे. ज्या सवालाच्या अनुसार अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे इथं प्राप्त करूयात उत्तर की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची दरपातळी किती आहे बरं. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती दरपातळी 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1600 रुपये प्रति क्विंटल आहे. कुठं कांद्याचा बाजारभाव 2000च्या आसपास सुद्धा पोहोचलाय. मग अशा परिस्थितीमध्ये जुलै महिन्यात कांद्याचं भविष्य कसं असू शकते. जर याचं उत्तर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी जुलै महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, यांचा जुलै महिन्यात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याचा दर जास्तीत जास्त किती वाढू शकतो. चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर जुलै महिन्यात कांद्याच्या दरावर परिणाम करणारी सर्वात महत्त्वाची जी घटना किंवा घटक आहे तो घटक कोणता, तर या ठिकाणी कांद्याची आवक. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन 11% घटले. भविष्यामध्ये कांद्याचं उत्पादन जास्त होणार नाही. याच्यामुळे एक तर उत्पादन कमी झाल्यामुळे कांदा मार्केटमध्ये कमी येईल, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की भविष्यात कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचेल. याच्यामुळे सुद्धा कास्तकार बांधव जास्त प्रमाणात कांदा हा विक्रीस आणणार नाहीत. याच्यामुळे जुलै महिन्यात मागच्या 5-7 वर्षात घडलं नाही असं घडणार आहे आणि कांद्याची असणारी विक्री फार जास्त प्रमाणात घटणार आहे. आता जर जुलै महिन्यात कांद्याची विक्री फार घटली तर याचा साहजिक अर्थ काय की भविष्यामध्ये कांद्याचे दर वाढायला मदत ही 100% होणार. पण कांदा विक्री घटण्यासोबत कांद्याची मागणी कशी राहील हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जुलै महिन्यात कांदा विक्री ही कशी राहणार आपण बघितली, पण कांद्याच्या मागणीचा विचार केलाय का, तर लक्षात घ्या भविष्यामध्ये कांदा बाजारभाव प्रचंड वाढतील. याच्यामुळे मोदी सरकार आणि व्यापारी काय करणार आहेत, जुलै महिन्यात कांदा खरेदी हे वाढवणार आहेत. जुलै महिन्यामध्ये मोदी सरकारची आणि व्यापाऱ्याची कांदा खरेदी वाढली तर कांद्याची मागणी इथं आपोआप वाढणार आहे. कांद्याची मागणी जर मोठ्या प्रमाणात वाढली तर इथं मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि जो गॅप जुलै महिन्यात या ठिकाणी मागणी पुरवठ्यात निर्माण होणार आहे तर याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात जर रेकॉर्ड तोड तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अमेरिका आणि इराण यांच्यातील जो संघर्ष आहे तो जवळपास संपुष्टात आला आहे. त्याच्यामुळं आखाती देशांना भारतातून कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जर आखाती देशांना भारतातून कांद्याची निर्यात वाढली तर आपोआप याचा फायदा जुलै महिन्यात कुठेतरी कांद्याच्या दराला मिळणार आहे आणि हा जो फायदा होणार आहे याच्यामुळं कांद्याचा जो दर आहे तो जुलै महिन्यात सुरुवातीला 2500 पार आणि त्याच्यानंतर कुठेतरी 3000ला गवसणी घालताना दिसणार आहे. म्हणजे जुलै महिन्यात कांदा बाजारभाव 3000च्या जवळपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे.
प्रश्न इथं विक्रीचा पडतो, मग कांदा विक्री जुलै महिन्यात करायला पाहिजे अथवा नाही? तर लक्षात घ्या, जर 3,000चा दर आपल्याला जुलै महिन्यात मिळत असेल, तर इथं लो ग्रेडचा पूर्ण कांदा विकायचा आणि त्याचबरोबर जो कांदा जास्त काळ टिकू शकत नाही, तो पण विकायला काही हरकत नाही. जर पैशाची नितांत गरज असेल, तर इथं एकूण स्टॉकपैकी 30-40% कांदा हा या तेजीत विकायला काही हरकत नाही आहे. पण सगळा कांदा या तेजीत न विकता जर आपण जास्तीत जास्त कांदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठी साठवून ठेवला, तर कुठेतरी तुम्हाला मिळणारा नफा हा आजच्या दरापेक्षा दुप्पट ते तिप्पट नक्की असणार, याबद्दल साशंकता अजिबात नाही. भविष्यात मग कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली, त्यामुळे व्हिडिओस लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.